श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। क्रिएटिव्ह सुवर्ण आपले यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। ही साडी मी बघते तर ही साडी अगोदरची डिझाइन केलेली आहे। मी डिझाइन कशी केली आहे तर ह्या साडीला ब्लाउजला छान अशी लेस लावली। तर ही साडी आहे आणि का लेस लावली त्याचं कारण इथे तुम्ही बघू शकता। मी हाताला ना वर्क केलेलं आणि गोल्डन जे कॉइन्स असतात ना त्यांनी छान असं वर्क करून घेतलेलं आणि थोडं गम सुद्धा लावलेलं, त्याच्यामुळे ना पूर्ण हाताला काळपट पण आलेला आणि जे गोल्डन कलरचे कॉइन्स होते ते सुद्धा काळे पडलेले एकदा धुतल्यावर, त्यामुळे ते काढून टाकले। आणि हा ब्लाउज मी डिझाइन केलेला आहे। हे आहे ना कापड ते साडीचं कापड आहे आणि ब्लाउजचं कापड हे रेशांचं आहे, ते ब्लाउजचं कापड आहे। तर त्याला अशा प्रकारे छान मी गळ्याला सुद्धा कापड लावून आणि ब्लाउजचं कापड फक्त फ्रंट आणि बॅकला वापरलेलं आणि शोल्डर आणि गळ्याची पाठची डिझाइन आहे त्याला मी साडीचा कापड अशा प्रकारे लावलेला आणि स्वतः डिझाइन केलेला हा ब्लाउज आहे। खूप सुंदर दिसत होता पण आता जरा खराब झालेला आणि ही साडी मला लावायची होती अर्जंट आणि त्याला काय करू हा प्रश्न पडलेला। तर ही लेस आहे ही मी आसन शिवण्यासाठी आणलेली बेसिकली, तर तिचाच वापर केला आणि पहिले डोक्यात हे नव्हतं का साडीला लावेल पण ब्लाउजला लावायचं असं ठरलेलं, पण नंतर आयडिया आली का साडीला पण लावूया। तर ही लेस खूप सुंदर आहे, कटवर्कमध्ये आहे, छान वाटते ती। आणि मला अगोदर असं वाटलेलं का थोडीशी पातळ असती तर ठीक होतं पण राहू दे, मी विचार केला लावून तर बघूया कशी वाटते। तर अशा प्रकारे मी हाताला सुद्धा लावून बघितली आणि साडीच्या बॉर्डरला सुद्धा लावून बघितली, अक्षरशः सुंदर दिसत होती। 2 ते 3 वेळा बहिणींना व्हिडिओ कॉल करून सुद्धा दाखवलं का ही लावू का नको लावू, तर त्यांनी सुद्धा सांगितलं लाव आणि मी इथे लावायला घेतली लेस। सगळ्यात अगोदर मी गळ्याला लावते। इथे तुम्ही बघू शकता गळ्याला मी कशी डिझाइन केलेली, एक आडवी लाईनमध्ये आहे डिझाइन आणि त्याच्यावर अशी क्रॉसमध्ये डिझाइनची पट्टी मी लावलेली। तर मला असं वाटत होतं ही पट्टी मी ओपन ठेवलेली ती याच कारणासाठी का त्याच्यामध्ये एक दिवशी अशी लेस लावेल। तर हे मला आश्चर्य वाटत होतं का तेव्हा मी अशी डिझाइन केलेली आहे आणि आज मी त्यामध्ये अशा प्रकारे लेस आहे ती दाबून वर्ण शिलाई मारते, छान वाटतं आणि ही त्याचसाठी मला वाटतं ठेवलेली मी ओपन। तर अशा प्रकारे छान मी गळ्याला जी लेस आहे ती लावून घेतली एकदम साध्या सोप्या पद्धतीने। ही मला असं वाटतं एक आयडियाच झाली का आपल्या जुनी नाही बोलता येईल, ही साडी मी एकदाच नेसलेली नवीनच साडी आहे पण तिचा लुक मला चेंज करायचा होता आणि खूप दिवसांनी घालणार होती आणि तिला मला थोडंसं छान असा लुक द्यायचा होता म्हणून मी तिला लेस लावून घेतली। तर अगदी मला वाटतं का साडी महागच असेल, मला आता प्राईस लक्षात नाही पण मी ही लेस 250 रुपयाला आणलेली आणि ती त्याच्या थोडीशी पातळ लेस असती तर अजून कमीमध्ये मिळाली असती। ही थोडीशी जाड लेस आहे, मी आसनासाठी घेतलेली म्हणून, तर मला ती 250ला पडली 9 मीटर आणि तिचा वापर अशा प्रकारे मी केला। तर छान असा डिझायनर ब्लाऊज सुद्धा तयार झाला। आपण कधी कधी वर्क करतो ना तर त्याचे मणी वगैरे काळे पडतात आणि त्याचा या ब्लाऊजला खूप मला ना टेन्शन आलेलं का आता ह्या ब्लाऊजचं मी काय करू, पण मला असं वाटतं माझं टेन्शन 2 मिनिटामध्ये छूमंत झालं लेसने, छान वाटतं। पावसाचा आवाज येत असेल, पाऊस पडतं आणि मी एडिटिंग करते पण समजून घ्या। तर असा लुक फायनली आलेला, बॅक साईड गळ्याचा खूप सुंदर दिसत होता। तर तेव्हा माझ्या मनात आलं नव्हतं का आपण अशी काहीतरी लेस वगैरे लावूया, पण आपण बोलतो ना जेव्हाचं काम तेव्हा होतं आणि कधी कधी ते चांगलंच असतं एकतर्फी का ठेवून द्यायचं, वेळेवर सोडून द्यायचं, आपोआप सगळं चांगलं होतं वेळेनुसार। तसंच काही आणि त्यानंतर हाताची जी फिटिंग शिलाई ती काढून घेतली मी आणि हाताच्या दोन्हीही बॉर्डरला मी अशा प्रकारे लेस लावून घेतली। तर इझी एकदम, जास्त काही मला तामझाम करायला लागलं नाही ही लेस लावायला आणि घरच्या घरी मी लावलेली त्यामुळे मला टेन्शनसुद्धा आलं नाही। आणि सब कमाल मशीन का आहे, तर मशीन असेल तर आपण काहीही करू शकतो। तर अशा प्रकारे छान अशी मी ही लेस लावून घेतली हाताला। पण एक मला डोक्यात आलेलं का दोन्ही साईडला मी लेस लावू म्हणजे हाताच्या का एकच साईडला लावू, तर तो विचार करून मग मी काय केलं माहिती आहे का, नंतर तुम्हाला इथे दिसणार नाही कारण का ती लेस मी विकत घेऊन लावली दुसऱ्या दिवशी, तर ही लेस जाड वाटत होती म्हणून मी
फायनली पातळवाली लेस विकत आणून लावलेली, ती तुम्हाला पुढे दिसेलच. आणि मग दुसऱ्या दिवशी ना अगदी 10 मिनिटात मी सांगेल, कारण का मला साडीला लेस ॲक्च्युली लावायचीच नव्हती. मला वाटत होतं खूप असं भरगच्च वाटेल ते, पण फायनली ठरवलं. आणि एक दुसरं मत सुद्धा ठेवलेलं मी, का मी लेस लावते थोडीशी जाड, म्हणजे जाड शिलाई मारते, एकदम जवळ नाही मारत, थोडी लांब लांब शिलाईचं मी ठेवलं. आणि त्याच्यावर अगदी 10 मिनिटामध्ये पूर्ण साडीला मी कव्हर करून घेतलं लेसने. तर जास्त वेळ लागला नाही, कारण का मोठी मोठी शिलाई मारायची होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॉर्डरलाच मारायची होती. जर मला वाटलं असतं का नाही चांगली वाटत नाही तर मी पटकन काढून सुद्धा घेणार होती ती, कारण का मोठी शिलाई बोलल्यावर फास्टमध्ये ती निघून सुद्धा गेली असते. पण तशी काही गरजच पडली नाही आणि साडी खूप सुंदर दिसत होती. अशा प्रकारे पूर्ण बॉर्डरला मी तिची शिलाई मारून घेतली अगदी इझी पद्धतीने. आणि थोडीशी मला लेस कमी पडली, कारण का मी ब्लाऊजला लावलेली लेस आणि 9 मीटर साडीला लेस लागतेच पूर्ण, त्यामुळे ब्लाऊजसाठी एक्स्ट्रा लेस आणा इथे मी सांगेल. आणि पूर्ण लेस लावून घेतली. तर मी आज काय करणार आहे, थोडीशी कमी पडलेली लेस ना, तर मी सेम मॅचिंग थोडी लेस घेऊन आलेली आहे. त्याच्याने मी आसनाला वगैरे लावलं, तुम्हाला दाखवलं. आज मी पूर्ण कव्हर करणार आणि डबल शिलाई मारून घेणार आहे. तर त्या दिवशीचा माझा हा लुक होता. साडी अशा प्रकारे सुंदर दिसत होती, तुम्ही सुद्धा बघा. तर लेस लावल्याने साडीला छान असा लुक आलेला आणि छान दिसत होती. तुम्ही सांगा कमेंटमध्ये कशी दिसत होती. साडीला मी कशा प्रकारे आयडिया केली आणि त्या दिवशी घातलेली. तर हा बघा, अशा प्रकारे मी ह्या ब्लाऊजला ना लावून घेतलेलं. बाहेरनं आवाज येत असेल, संध्याकाळचा टाईम आहे त्यामुळे. आणि इथे आणि हा माझ्याकडे तेव्हा खूप वेळ असायचा, तेव्हा मी असे छान डिझायनर ब्लाऊज शिवायचे. हा पूर्ण साडीचा कापड आहे, हाताला लावलाय. आणि ब्लाऊजचा कापड हा आहे, हा ब्लाऊजचा कापड आहे. इथे सुद्धा पाठीमागे मी साडीचा कापड अशा प्रकारे लावून हा ब्लाऊज मी अशा प्रकारे शिवून घेतलेला आहे. खूप सुंदर दिसते. त्याचबरोबर ना साडी बघा. आणि आता मी ही साडी काढली आहे, तुमच्याबरोबर आज ब्लॉगमध्ये शेअर करते. हे साडीला ना त्या दिवशी एवढी घाई होती, इथनं तुम्हाला दिसेल एकच शिलाई मारलेली आहे, खूप घाई होती. आणि फास्टमध्ये 10 मिनिटात मी ह्या साडीला ही लेस लावलेली आहे. थोडीशी कमी पडत होती. आता तुम्ही स्वामींचं आसन, मी आसन वगैरे बनवलं त्याला लेस लावलेली तुम्ही बघितली. तर ती लेस मी सेम मॅचिंग आणली पुन्हा, कारण का ही लेस मी स्वामींच्या आसनालाच आणलेली. आणि ऐन मोमेंटला मला आयडिया सुचली का आपण साड्या आमचं नेसणार होतो आम्ही वेगळ्या, आणि ऐन टायमावर आम्हाला वेगळ्या साड्या नेसायला लागल्या. वटपौर्णिमेला नेसल्या त्या तिघीजणी मॅचिंग नेसणार होतो. पण माझा ब्लाऊज मी शिवला असता घाईमध्ये, माझा थोडासा झालेला ब्लाऊज थोडा बाकी होता, पण छोट्या बहिणीचा ब्लाऊज मिळणारच नव्हता शिवून. मग आम्ही कॅन्सल करून टाकलं का आपण आपल्याकडच्याच साडी नेसू. तर मग मी ही साडी माझी जी महाग आहे ही साडी खरं तर, पण ही मी एकदाच नेसलेली, ती सुद्धा 5 वर्षापूर्वी, 5 का 6 वर्षापूर्वी एकदाच साडी नेसलेली. त्यानंतर ती साडी मी बघायला सुद्धा गेली नव्हती का कशी आहे कशी नाही. पण फायनली विचार केला, साडी खूप गोड आहे, मेन सॉफ्ट आहे, की जशी घातली तशी बसते, फुगत नाही आणि छान वाटते. सगळ्यांना आवडली ही साडी. व्हिडिओ फोटोमध्ये दिसते ना सेम कलर आहे तसाच. फिरता थोडासा टोन आहे, गोल्डन शेड येतोय आणि थोडासा पिंक साडी आहे पण शेड गोल्डन येतो, फिरता शेड. आणि खूप सुंदर वाटते ही साडी. तर ही लेस मी त्याला लावलेली, थोडीशी लावायची बाकी होती, इथे मी तशीच बॉर्डर सोडून दिलेली. तर आता ती लावून घेते, तुमच्याबरोबर शेअर करते. आणि अगोदरसुद्धा तुम्ही लावताना बघितली त्या, तर म्हणजे आपण असं काहीतरी थोडंसं, आपल्या साड्या असतात आपल्याकडे भरपूर, त्यांना थोडंसं ट्विस्ट करून आपण यूज करू शकतो. तर मला ना मला खूप भारी वाटलं मी साडी जेव्हा लावलेली, काही साडी अशीच. आणि सगळ्यात गोष्ट महत्त्वाची एक सांगते का, ह्या साडीला ही लेस लावल्यामुळे तिचा लुक अजून वाढला आणि अजून ती रिच वाटायला लागली. तर बऱ्याच जणांना प्रश्न होता साडी छान वाटते, पण तिला मी हे आपले छान असं घरच्या घरी छोटासा DIY केला लेसचा आणि लावलेली, मस्त वाटत होती साडी. तर आता हीच साडी मी आता पूर्ण, आता मी या साडीला थोडीशी बाकी आहे ना लेस, थोडीशी बाकी होती लेस, पण ती पाठच्या साईडला दिसून येत नव्हती. तर आता मी वस्त्र वगैरे शिवलेली, त्याच्यामधनं उरलेली लेस आहे ती ह्या साडीला इथे लावून घेते थोड्या वेळात. त्या अगोदर तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते. कंटोळीची भाजी आणि कंटोळी आणलेली आहेत आणि
फर्स्ट कंटोळी ह्या वर्षाच्या 2025च्या पावसाळ्याची पहिली कंटोळी खरं तर श्रावणमध्ये जास्त येतात, पण यावर्षी लवकरच आले आणि फ्रेश एकदम कंटोळी आहेत. फार कंटोळीची भाजी आवडते, पण कंटोळीचीच नाही, मला सगळ्या सिजनेबल भाज्या म्हणजे ज्या सीझनमध्ये गावठी भाज्या आपल्या येतात त्या खायला आवडतात. तर आली तर कशाला सोडू, पटकन बरं बनवते भाजी आणि तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते. सिंपल एकदम आपली गावठी पद्धतीने कंटोळीची भाजी. आणि साडीला मग लेस लावते. आणि तर सगळ्यात अगोदर कंटोळी स्वच्छ पाण्यात धुवून घेतले, थोड्या पाणी घेऊन त्याच्यामध्ये हळद मीठ घातले आणि कंटोळी त्याच्यामध्ये छान बुडवून ठेवणार साधारण 10-15 मिनटं. कारण का आता कसं बाहेर जंतू वगैरे असतात तर ते मरून जावे हा हेतू, बाकी काही नाही. तर अशा प्रकारे मिठाच्या पाण्यात मी ठेवून देते आणि थोड्या वेळात आपण भाजी बनवूया. तर 15-20 मिनिटांनी मी इथे कंटोळी कट करायला घेतली. सगळ्यात मोठा प्रश्न, कंटोळी आता बाजारात आलेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कंटोळी हे गेलेले टिटवाळ्याला, तर तिकडनं आंबिवलीवरनं आणली यांनी. तर ही कंटोळी कशी असतील तुम्ही सांगू शकता, एकदम ऑर्गॅनिक आणि एकदम रानातनं काढून आणलेली असतील. तर तिकडनं घेऊन आले आणि त्यानंतर बघा इथे मी कट केली 2 शेपमध्ये. अगोदर मी उभी कापली आणि नंतर मला आठवलं का राऊंड शेप छान वाटतो, तशी कट केली. आणि म्हणजे जसं पण आपल्याला आवडतं तसं कट करू शकतो. थोडंसं मीठ घातले कारण का कंटोळ्यांचा ना स्वाद थोडासा तुरट असतो, म्हणून मीठ घालून थोडीशी चुरावी, त्याचा स्वाद थोडासा जावा म्हणून. आणि मग स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्यानंतर वाटण काढते. इथे अद्रक लसूण मिरची कोथिंबीर घेतले, थोडंसंच घेतले कारण का कंटोळी थोडी आहे. आणि थोडं खोबरं घेतले. खोबरं स्किप करू शकता, अद्रक लसूण मिरची कोथिंबीरच घालू शकता, पण खोबऱ्यातली जी असते ती मला स्पेशली आवडते म्हणून मी ओलं खोबरं घालणार आहे इथे. तर सगळं वाटप मी काढते. आता सगळं घातलं मी मिक्सरमध्ये आणि बारीक याला थोडंसं पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पेस्ट करून घेतले. हे वाटण मी साईडला ठेवते. त्याचबरोबर 2 मीडियम साईजचे कांदे मी इथे कट करून घेतलेले आहेत आणि बारीक चिरून झाल्यावर मी थोडंसं कढीपत्ता त्याच्यावर ठेवलं. इथे तयारी बघा, कांदा कट केलाय, वाटण केलंय आणि आपली भाजी सुद्धा कट करून क्लीन करून झाली. आता कढई तापायला ठेवले. कढई तापल्यावर त्यामध्ये मी तेल घातले, थोडं कमीच घातले कारण का भाजी कमी आहे म्हणून. त्यानंतर हिंग घातले आणि लगेच मी कांदा फोडणीला दिलाय. राई जिरे वगैरे नाही घातलंय कारण का थोडीशी वेगळ्या पद्धतीची करतीये म्हणून. आता कांदा परतून घ्यायचा, कांदा लवकर शिजावा म्हणून मीठ घातले मी चवीपुरते, एकदमच भाजीचं मीठ घालून घेतलं एकदाच. त्यानंतर कांदा छान परतून घ्यायचा. गुलाबीसर कांदा होत आला का इथे मी मसाले काढून घेतले. त्यामध्ये गरम मसाला, हळद आणि आगरी मसाला आहे. आता आपल्या तिखटाप्रमाणे हे मसाले घालायचे आणि भाजीच्या प्रमाणाप्रमाणे. त्यानंतर आपण क्लीन करून घेतलेली कंटोळी आहेत ती घातलेली आहेत आणि छान मसाल्यावर परतून घ्यायची. इथे एक सांगेल, तुम्ही नुसता खोबरा स्किप करून जर अद्रक लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण कराल तर तो कांद्यावर परता आणि मसाले घालून कंटोळी घालून भाजी तयार करा वाफेवर. इथे आपली कंटोळी छान परतून झालेली आहे. त्याचबरोबर झाकण दिले ताट, त्याच्यावर पाणी ठेवले कारण का वाफेवर कंटोळी शिजावी छान. इथे तुम्ही बघू शकता 5-1 मिनिटामध्ये मी चेक करायला आली. गॅस एकदम लो आहे, करपू नये कारण का आपण पाणी घातलं नव्हतं म्हणून. आणि मिक्स करून घेतली. आता छान वाफ आलेली. तर थोडीशी भाजी शिजलेली. मग आता मला वाटणात शिजवायची होती म्हणून मी वाटण घालून घेतलं. वाटण न घालता सुद्धा छान होते, वाटण घालून सुद्धा छान होते. खोबरा असेल ना, आताच्या पावसाळ्यातल्या भाजीला थोडासा खोबरा लावला ना का भाजी अधिक छान वाटते किंवा लागते असं मला वाटतं. तर असा आहे. श्रीगालचा आवाज येत असेल तो मस्ती करतोय, मी एडिटिंग करते. इथे परतून घेते. थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि त्याच पाण्यामध्ये वाफेवर आता ही भाजी पूर्ण मी शिजवून घेणार. तर थोड्या वेळाने बघू शकता छान भाजीला वाफ आलेली आणि जो आपण पाणी घातलेला आहे तो सुद्धा सुकलेला आहे आणि छान असं वाटण दिसतंय. त्याचबरोबर ना आंबटपणासाठी थोडंसं कोकम घातलेलं आहे. इथे टॅमॅटोसुद्धा वापरू शकता, मी नाही कधी वापरलं. तर तुरटपणा असतो थोडा ना, त्यामुळे टॅमॅटोचा वापर करू शकतो. भाजी पूर्ण शिजल्यावर मी भाकरीबरोबर सर्व केली आहे आणि कांदा. 1 नंबर भाजी झालेली. तर पावसाळ्याची पहिली कंटोळ्यांची भाजी. बँड वाजतायत, नंतर पंखा पण चालू आहे. जेवायला बसले, या जेवायला. जेवते आणि मग साडीचं काम करते. भूक लागले, ॲक्च्युली भूक ना भाजीमुळे लागले, कंट्रोलच होत नव्हतं. एकदाची कधी खाते आणि खूप टेस्टी झालेली.
तर फायनली सगळी कामं आवरली, त्यानंतर मशनीवर बसली. थोडंसंच काम होतं पण तरीसुद्धा श्रियाला आहे त्यामुळे वेळ जातो करायला. तर इथे ना मी लेस कुठपर्यंत लावली, कुठपासून लावली ते दाखवते. साधारण 1 मीटर लेस मला लावायची होती अधिक. तरी बघा तुम्हाला ओळखणार पण नाही कशा प्रकारे लावले मी. आतनं छान अशी शिलाई मारून घेतली. तर ह्या 2 लेस आहेत. इकडे बघा नवीन लेस, ही जुनी लेस आहे आणि ही नवीन लेस. थोडाफार असतोच, आपण एकदम घेतो ना तेव्हा आपल्याला सेम मिळतं, पण मागे पुढे घेतो तेव्हा थोडंफार डिफरंट असतो. त्याचबरोबर ह्या साडीला एकदाच मी शिलाई मारून घेतलेली, त्यामुळे आता 2 वेळा म्हणजे डबल शिलाई मारून घेतली, फिक्स केली लेस आणि सुंदर वाटते. तुम्हाला ही आयडिया कशी वाटली आपल्या साडीला नवीन लुक देण्याची, आणि माझी भाजीची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा सांगा कमेंट्स करून. साडीला घडी घालून ठेवून देते, उद्या तिला धुणार म्हणून आजच हे काम करून घेतलं. आणि आजचा माझा ब्लॉग कसा वाटला हे जरूर सांगा कमेंट्स करून. भेटूया छान छान नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.